नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना ब्राउन राईस करणार आहोत। तर हा ब्राउन राईस आहे ना, तर हा मी 1 तासापूर्वी भिजत ठेवले, तांदूळ हे धुवून भिजत ठेवले। आता वेट लॉस साठी हा ब्राउन राईस करणार आहे आपण। तर त्यासाठी बघा, थोडा चटपटीत करण्यासाठी मी टेस्ट वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडे व्हेजेस पण टाकते। कांदा आणि टोमॅटो टाकते, तर ते चिरून घेते मी आता। हा ब्राउन राईस ना शिजत नाही पटकन ना, त्यामुळे त्याला ना अर्धा पाऊण तास भिजत ठेवायचा, म्हणजे मग नंतर शिजतो। त्याला शिजायला पण वेळ लागतो, 15 ते 20 मिनिटं लागतात त्याला शिजायला। आणि वेट लॉस साठी तो चांगला असतो। मी 2 वर्षापूर्वीचा आणलेला हा ब्राउन राईस। प्रत्येक वेळेस छान साफ करून वगैरे वाळून माझ्या चाळून गाळून ठेवते, अजूनपर्यंत तो चांगलाच आहे। तो आज म्हटलं रेसिपी ब्राउन राईसची रेसिपी शूट करायची आहे, तर हे करू। उन्हाळ्यामध्ये ना जेवण पण जात नाही, काय नाही, तर ब्राउन राईस वेट लॉस साठी चांगले। मग आता बघा, एक कांदा, एक टोमॅटो चिरून घेतले, आणि 3-4 हे घेतले लवंग घेतले, 2 हिरवी वेलची घेतली, काळे मिरे घेतलेत 5-6, एक तमालपत्र घेतले, तेजपान आणि दालचिनीचा तुकडा घेतला। आता इथे गॅसवरती कढई ठेवली गॅसवरती। त्याच्यामध्ये ना 1 चमचा गाईचं तूप टाकते, हे बघ। त्याच्यामध्ये तुम्ही ऑलिव्ह ऑइल टाकायचं तर ऑलिव्ह ऑइल पण टाकू शकता। तूप वितळले की याच्यामध्ये फोडणी करून घेऊया आपण। तूप मेल्ट झाले, आता अरोमा चांगला येण्यासाठी त्याच्यामध्ये 1 तेजपान, दालचिनीचे तुकडे आणि सर्व टाकून देते त्याच्यामध्ये। खडे मसाले, आता याच्यामध्ये कांदा परतून घेऊया चांगला। परतलाय कांदा चांगला, आता त्याच्यात टोमॅटो टाकते। टोमॅटो पण परतून घेते। अद्रक लसूणची पेस्ट टाकते त्याच्यामध्ये, हे बघा अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक मसाल्याचा छान सुगंध सुटला आता घरामध्ये छान असं। अद्रक लसूण, खडे मसाले आणि तुपाचं गाईचं तूप टाकलं त्याच्यात। आता याच्यामध्ये हा धुतलेला तांदूळ, हा 1 वाटी तांदूळ घेतले, हा टाकून देते याच्यामध्ये आता। परतून घेते आता चांगलं। शिजण्यासाठी याच्यामध्ये गरम पाणी टाकते। एक वाटी तांदूळ आहे, तर 3 वाटी गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये। हलवून घेते चांगलं। आता चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात, 1 चमचा टाकून घेते चवीनुसार। आणि आता हा 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेम वरती झाकून ठेवून देते शिजण्यासाठी। झाकण ठेवते, 15 ते 20 मिनिटं शिजू देते त्याला चांगलं। मीडियम फ्लेम करते। मधून मधून चेक पण करायचं त्याला, हलवायचं असं 5-5 मिनिटांनी, 5-7 मिनिटांनी येऊन चेक करायचं त्याला। - 15 मिनिटं झालेत बघा। आता आपलं राईस ठेवून शिजलाय आपला ब्राउन राईस बघा, असं छान मस्त हे असं छान शिजलाय मस्त। थोडं पाणी आटायचं आता, 5 मिनिटं अजून ठेवते ना, परत 5 मिनिटं झाकण ठेवते।
शिजलाय आपला ब्राऊन राईस बरं मस्त असा. 20 मिनटं शिजवलं त्याला पाण्यात 1 तास भिजत ठेवून नंतर मग त्याला शिजवलं. खूप वेळ लागला त्याला 15 ते 20 मिनटं शिजायला. 20 मिनटं लागले त्याला शिजायला. आता सर्व करून दाखवते. रेडी बघा आपला ब्राऊन राईस वेट लॉससाठी. याच्यामध्ये जास्त फायबर असतं त्यामुळे ते लवकर शिजत नाही. आता सर्व करून दाखवते तुम्हाला. ब्राऊन राईस या तुम्ही पण खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.